नमस्कार, मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। तर आज आपण रसमलाई मोदक कसे करायचे याची रेसिपी बघणार आहोत। घाई गडबडीच्या वेळी अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये हे मोदक तुम्ही तयार करू शकता। बनवायला अगदी सोपी आहे। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर मोदक बनवण्यासाठी इथे मी 150 ग्रॅम पनीर घेतलेला आहे। कपाने जर मोजलं तर 1 कप हे पनीर आहे। आता हे पनीर आपल्याला मिक्सरवरती बारीक करून घ्यायचं आहे, म्हणजे याचे मोठे तुकडे राहिले नाही पाहिजे, अगदी बारीक याला वाटून घ्यायचं आहे। तर फक्त 1 मिनिट अगदी लो स्पीडवरती मी मिक्सर फिरवलं होतं। तर बघा अगदी बारीक याची पेस्ट झालेली आहे। याला रवाळ वगैरे ठेवायचं नाही आहे, म्हणजे मोदकाला टेक्स्चर छान येतं। आता कढईमध्ये 1 चमचा तूप टाकून घेतलेला आहे आणि जे बारीक केलेलं पनीर होतं ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। त्यासोबतच इथे अर्धा कप मी मिल्क पावडर टाकून घेते आहे। मी इथे मिल्क पावडर वापरलेली आहे। तुमच्याकडे जर डेअरी व्हाइटनर असेल तर तुम्ही ते सुद्धा इथे वापरू शकता। आता इथे 4 टेबलस्पून पिठी साखर टाकून घेते आहे। तर साखरेचं प्रमाण थोडंसं कमी जास्त करू शकता। त्यासोबतच 2 टेबलस्पून दुधामध्ये, गरम दुधामध्ये मी केशर काड्या भिजत टाकल्या होत्या 10 ते 12। ते दूध सुद्धा इथेच टाकून घेतलेलं आहे। आता हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस कमीच आहे। आता जशी जशी यामधली साखर मेल्ट होत जाईल तसं हे मिश्रण जे आहे हे थोडंसं पातळ व्हायला लागेल। अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये तुम्ही बघू शकता हे मिश्रण थोडंसं पातळ झालेलं आहे। आता याला आपल्याला सतत परतत राहायचं आहे। गॅस कमीच ठेवायचा आहे, गॅस कुठेही मोठा करायचा नाही, नाहीतर या मिश्रणाचा रंग बदलू शकतो। आता हे मिश्रण आपल्याला पुन्हा घट्ट होईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे। जोपर्यंत या मिश्रणाचा गोळा होत नाही तोपर्यंत हे मिश्रण परतवत राहायचं आहे आपल्याला। तर बघा हे थोडंसं घट्ट आलेलं आहे। पुन्हा 2 मिनिटं हे मिश्रण मी परतवून घेते। तर आता तुम्ही बघू शकता या मिश्रणाचा अशा पद्धतीने गोळा होतो आहे। कढईला सुद्धा हे अजिबात चिपकत नाही आहे, म्हणजे आपलं मिश्रण रेडी झालेलं आहे। आता सगळ्यात शेवटी यामध्ये मी अर्धा चमचा विलायची पावडर टाकून घेतलेली आहे। ही पावडर या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। मी या मिश्रणामध्ये इथे विलायची पावडर वापरलेली आहे। तुमच्याकडे जर रसमलाई इसेन्स असेल तर ते सुद्धा तुम्ही 2 ते 3 थेंब इथे वापरू शकता। बघा मिश्रण तयार झालेलं आहे। आता हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि याला व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे। तर अगदी 5 मिनिटांमध्ये हे मिश्रण थंड होतं, खूप जास्त वेळ याला लागत नाही। तर बघा मिश्रण छान थंड झालेलं आहे, पहिलेपेक्षा थोडंसं मोकळं सुद्धा पडलेलं आहे। आता यावरती मी थोडेसे पिस्त्याचे काप टाकलेले आहे आणि थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या टाकलेल्या आहे। या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आणि आता लगेचच आपण मोदक बनवायला घेऊया। तर मोदक बनवण्यासाठी इथे मी असा साचा घेतलेला आहे। हा मीडियम साईजचा साचा आहे, खूप जास्त मोठा नाही आहे किंवा खूप जास्त लहान सुद्धा नाही आहे। डेकोरेशनसाठी थोडेसे पिस्त्याचे काप आणि गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे। आता पिस्त्याचे काप आणि गुलाबाच्या पाकळ्या साच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहे डेकोरेशनसाठी। त्यानंतर जे मिश्रण आहे ते आपल्याला साच्याच्या दोन्ही भागामध्ये भरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। त्यानंतर साचा बंद करून घ्यायचा आहे। इथे साच्याला तूप वगैरे लावायची गरज नाही आहे, अगदी सहज हे मोदक साच्यामधून निघतात। आता साचा बंद केल्यानंतर एक्स्ट्राचं जे मिश्रण आहे ते हाताने काढून घ्यायचं आहे। खालच्या साईडनी व्यवस्थित मोदक प्लेन करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर साचा उघडून मोदक अलगद बाहेर काढून घ्यायचा आहे। मोदक बाहेर काढल्यानंतर काही एक्स्ट्रा मिश्रण दिसत असेल तर ते बोटाने व्यवस्थित काढून घ्यायचं आहे, व्यवस्थित त्याला दाब देऊन घ्यायचा आहे। बघू शकता आपला किती सुंदर मोदक रेडी झालेला आहे। एक मोदक इथे रेडी झालेला आहे, पुन्हा एक मोदक मी इथे करून दाखवते आहे। गुलाबाच्या पाकळ्या आणि पिस्त्याचे काप साच्यामध्ये असे टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर जे मिश्रण आहे ते सुद्धा साच्याच्या दोन्ही भागात भरून घ्यायचं अशा पद्धतीने। साचा व्यवस्थित बंद करून घ्यायचा आहे। जे एक्स्ट्रा मिश्रण बाहेर आलेलं आहे ते हाताने काढून घ्यायचं। खालच्या साईडने सुद्धा मोदक व्यवस्थित प्लेन करून घ्यायचा आणि त्यानंतर साचा उघडून अलगद मोदक बाहेर काढून घ्यायचा आहे। मोदक बाहेर काढल्यानंतर त्याला व्यवस्थित प्लेन करून घ्यायचा आहे। मोदक आपला रेडी झालेला आहे। दुसरा सुद्धा मोदक मी इथे तयार करून दाखवलेला आहे। आता याच पद्धतीने
जे उरलेलं मिश्रण आहे त्याचे सुद्धा मोदक तयार करून घ्यायचे आहे। सगळे मोदक मी इथे तयार करून घेतले। तर जेवढं मिश्रण आपण आज बनवलं होतं तेवढ्या मिश्रणामध्ये 12 ते 13 मीडियम साईजचे मोदक तयार होतात। तर एक मोदक मी इथे तोडून सुद्धा दाखवते आहे। तर बघू शकता किती सॉफ्ट हे मोदक तयार झालेलं आहे। खायला सुद्धा खूप छान लागतं। अगदी 15 ते 20 मिनिटामध्ये झटपट हे मोदक तयार होतात। तर कशी वाटली तुम्हाला ही रसमलाई मोदकाची रेसिपी मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओ बरोबर। तोपर्यंत धन्यवाद।